नमस्कार. महाराष्ट्रामध्ये कमी फी स्ट्रक्चर असणारं प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज की ज्यामध्ये ट्युशन फी किती, डेव्हलपमेंट फी किती, आपल्या कॅटेगरीसाठी नेमकी कोणकोणती फी आपल्याला पे करावी लागेल, सोबतच कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे का, आणि जर असेल तर कॉलेजच्या हॉस्टेलची फीस किती आणि मेसचा जो खर्च आहे तर तो दरवर्षी किती येतो, सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघतोय. पण त्या अगोदर जर समजा असाच तुम्हाला बीएमएस चा व्हिडिओ बघायचा असेल तर तो सुद्धा जिजाऊ अकॅडमी युट्यूब चॅनलला उपलब्ध आहे, तर तो नक्की बघून घ्याल. बघा, जर समजा आपण एक विचार केला मित्रांनो की आपल्याला एमबीबीएस करायचंय, आपला विद्यार्थी सध्या चांगली तयारी करतोय, पण समजा आपला स्कोर कमी आला, आपण गव्हर्नमेंट एडेड कॉलेज पर्यंत नाही पोहोचू शकलो, कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की दरवर्षी कॉम्पिटिशन वाढते. या वाढलेल्या कॉम्पिटिशन मध्ये आपला नंबर जर समजा गव्हर्नमेंट एडेड एमबीबीएस पर्यंत नाही पोहोचू शकला तर आपल्याला पर्याय उरतो तो सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचा. बघा, जर समजा आपण महाराष्ट्रामधले प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचा जर विचार केला तर फी स्ट्रक्चर खूप जास्त आहे, पण तुलनेनं कमी असणारं फी स्ट्रक्चर की जे आहे जळगावचं कॉलेज डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं. या कॉलेजमध्ये नेमकी ट्युशन फी किती असते, डेव्हलपमेंट फी किती असते, हॉस्टेल मेसचा खर्च नेमका कॅटेगरीनुसार किती येतो, तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघतोय. नक्कीच तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, सध्या मी आपल्या ऑफिसला उपलब्ध आहे, जानेफळ ऑफिसला. जर समजा तुम्हाला काही आवश्यकता वाटत असेल की सहज एक चर्चेसाठी यायचंय, कारण आता सध्या नीटचा एक्झाम पण बाकी आहे आणि रिझल्ट सुद्धा नंतर येणारच आहे, पण त्या अगोदर जर तुम्हाला काही चर्चा करायची असेल ऍडमिशन संबंधी तर तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही आलात तर तुम्हाला मार्गदर्शनासाठी कोणती फी लागत नसते, आणि असं सुद्धा नाही की जर तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यावंच लागेल, हे सुद्धा कंपल्सरी नाही. फक्त तुम्हाला जर यायचं असेल तर एक व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचं ठिकाण कळवा, मी तुम्हाला एक डेट आणि वेळ देतो, तर त्या डेटमध्ये आणि त्या वेळेमध्ये तुम्ही या, म्हणजे आपली सविस्तर चर्चा होईल, तुमचा सुद्धा त्रास वाचेल. बघा, जर समजा आपण जळगावच्या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचा विचार केला तर मित्रांनो, या कॉलेजमध्ये आपल्याला जर ऍडमिशन करायचे असेल तर आपण कॅटेगरीनुसार बघूया. की जर समजा ओपन मध्ये तुम्ही आहात तर बघा, फीचे 2-3 प्रकार अगोदर सांगतोय: प्रोसेसिंग फी, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, असं टोटल आपण करतोय. ओके, बघा, आता जर आपण ओपनचा विचार केला तर प्रोसेसिंग फी जी आहे तर ती नील आहे. मागच्या वर्षीचं हे सगळं फी स्ट्रक्चर आहे कॉलेजचं 2023चं. प्रोसेसिंग फी नील आहे. आणि आता ट्युशन फी जी आहे तर ती आहे 6,36,300 रुपये ओपन साठी. आपण कॅटेगरीचा विचार नंतर करूया. डेव्हलपमेंट फी आहे 63,637 रुपये आणि टोटल आहे 7 लाख रुपये. थोडक्यात तुम्हाला जर कोणताही कॅटेगरी बेनिफिट मिळत नसेल, तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला डॉक्टर उल्हास पाटील जळगावचं जे कॉलेज आहे, सर्वात कमी फी स्ट्रक्चर असणारं महाराष्ट्राचं प्रायव्हेट कॉलेज, 7 लाख रुपये एका वर्षाचे पे करावे लागतील. पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, जरी समजा तुमचं फी स्ट्रक्चर तुम्ही 7 लाख विचारात घेतलं तर तुम्हाला मिळत असते स्कॉलरशिप. त्यांनी जरी ओपनचा डीडी सुरुवातीला घेतला तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप मध्ये रिफंड मिळतं. तर त्यामुळं नेमकं कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर या कॉलेजला किती लागतं तर ते सुद्धा बघूया. बघा, आपण कॅटेगरीचा विचार करताना सुरुवातीला ओबीसी ही कॅटेगरी घेऊया. प्रोसेसिंग फी ही नील आहे आणि ओबीसी साठी जी ट्युशन फी आहे तर ती आहे 3,18,181 रुपये 50 पैसे. आणि यानंतर डेव्हलपमेंट फी आहे 63,637 रुपये. टोटल बनते 3,81,818 रुपये 50 पैसे. तर एवढं टोटल ओबीसी साठी आहे. जर तुम्ही ओबीसी मध्ये येत असाल, तुमचं उत्पन्न जर का 8 लाखाच्या आतमध्ये येत असेल, तुम्ही जर स्कॉलरशिप मध्ये बसत असाल तर तुम्हाला 3,81,818 रुपये एवढी अॅन्युअल फी पे करावी लागेल. तर यामध्ये ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, प्रोसेसिंग फी सर्व आलं. ओके, आता यानंतर बघूया इतर कॅटेगरीज मध्ये, जसं की समजा एससी आणि एसटी. आता एससी आणि एसटीचा जर विचार केला आपण, दोघांसाठी एकच फी स्ट्रक्चर आहे. तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागेल. प्रोसेसिंग फी आहे 1,500 रुपये. एससी आणि एसटी या दोन्ही कॅटेगरीसाठी प्रोसेसिंग फी 1,500 रुपये. ट्युशन फी नील आहे आणि डेव्हलपमेंट फी सुद्धा नील आहे. थोडक्यात तुम्ही जर एससी आणि एसटी मध्ये असाल तर फक्त तुम्हाला प्रोसेसिंग फीचे 1,500 रुपये पे करावे लागतील. तुम्हाला ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी पूर्णपणे माफ होईल आणि तुमचं जे टोटल आहे एका वर्षाचं तर ते असेल 1,500 रुपये. एससी आणि एसटी मध्ये इन्कमची लिमिट नसते, तर त्यामुळे तुमचं जे अॅन्युअल इन्कम आहे, जसं ओबीसी साठी स्कॉलरशिपची लिमिट आहे 8 लाख रुपये, तसं एससी आणि एसटी साठी लिमिट नाही. पण गरजेचं आहे की तुमच्याकडे कास्ट आणि व्हॅलिडिटी असायला पाहिजे. ओके,
याबद्दलच सविस्तर चर्चेसाठी मी अजून काही दिवस ऑफिसला उपलब्ध असणार आहे. नक्कीच तुम्हाला यायचं असेल तर मला व्हॉट्सअपला कळवा. तुम्हाला डेट आणि वेळ देतो आणि मार्गदर्शनासाठी कोणती फी घेतली जात नाही आणि आलं म्हणजे पेड काउन्सिलिंग कराच असं कंपल्सरी नाही. आता यानंतर आपण जर विचार केला EWS आणि EBC यांचा, आता EWS मध्ये जे मुलं येतात इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये जे येतात ज्यांच्याकडे EWS आहे तर EWS साठी प्रोसेसिंग फी नील आहे आणि जी आपण ट्युशन फी घेतोय तर ट्युशन फी जशी समजा ओबीसी साठी 3,18,181 मी सांगितली तसं EWS साठी 3,50,000 आहे प्रोसेसिंग फी आणि डेव्हलपमेंट फी आणि हे सगळं एकत्रित 3,50,000 त्यांचं बनतं. आता हे झालं EWS चं. आता आपण विचार करूया राहिलेल्या कॅटेगरी की ज्यामध्ये आहे VJNT. आता VJNT आता ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे म्हणजे थोडक्यात उत्पन्न हे 8 लाखाच्या आतमध्ये आहे स्कॉलरशिप मध्ये बसतात तर त्याच विद्यार्थ्यांसाठी प्रोसेसिंग फी नील आहे. त्यानंतर ट्युशन फी सुद्धा नील आहे आणि डेव्हलपमेंट फी आहे 63,637 रुपये. एकत्रित बनतं 63,637. तर हे तर झालं ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीचं. आता या व्यतिरिक्त तुम्हाला कॉलेजमध्ये कोणता खर्च येईल तर आपल्याला तर माहिती आहे की ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन करतो तर त्यावेळेस महत्वाचं असतं कॉलेजचं हॉस्टेल आणि मेस. तर कॉलेजला हॉस्टेल आणि मेस याचा खर्च थोडा वेगळा आहे. त्या खर्चाचे डीडी तुम्हाला सुरुवातीला वेगळे करावे लागतात. जर समजा तुम्हाला डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावला जर ऍडमिशन मिळाली तर तुम्हाला 2 प्रकारचे वेगवेगळे जे डीडी आहेत की ज्यामध्ये हॉस्टेलचा डीडी वेगळा येणार आणि सोबतच मेसचा डीडी सुद्धा वेगळा असेल. तर हॉस्टेलचा जो डीडी आहे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला 75,000 रुपयाचा डीडी काढावा लागेल की जो हॉस्टेलच्या फीचा असेल. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्टेल पेएबल ऍट जळगाव. तर हा डीडी तुम्हाला आफ्टर अलॉटमेंट काढावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज मिळतं त्यावेळेस बँकमध्ये जाऊन तुम्हाला हे सगळे पैसे भरावे लागतात आणि तो डीडी देऊन त्या कॉलेजमध्ये देऊन तुम्हाला ऍडमिशन करावी लागते. आता जर समजा आपण मेथचा विचार केला तर मेथचा जो डीडी आहे तर तो डीडी आपल्याला जवळपास या ठिकाणी 75,600 रुपयाचा द्यावा लागतो. यामध्ये इन्क्लूड आहे 5% GST आणि हा जो डीडी आहे तर हे जो आपला यावर्षीचा डीडी आहे तर हा यावर्षीचा म्हणजे 2023चा डीडी आहे. या नोटीस मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की हे फी स्ट्रक्चर याच बॅचचं आहे 2023चं. पुढच्या वर्षी यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो.